श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत की तुळशीचे काय काय नियम आहेत ते, तुळस ही कशी वापरावी, त्याचबरोबर तुळशीची काळजी कशी घ्यावी, तुळशीची वाढ होण्यासाठी काय करावे, हे सगळं आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांना देखील शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तुळशीसमोर प्रत्येक स्त्रीने सकाळ संध्याकाळ दिवा हा लावलाच पाहिजे. दिवा लावताना नेहमी दिव्याखाली अक्षता टाकाव्यात आणि त्यानंतर त्यावरती दिवा लावावा. यामुळे आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदते. तसेच एकादशी किंवा रविवार या दिवशी तुळशीला पाणी घालू नये. तुळस लावताना त्यात आधी 1 रुपयाचे नाणे टाकावे, कारण नाणं हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. तुळशीबरोबर लक्ष्मीचीही पूजा होत असते. स्त्रियांनी तुळस कधीही तोडू नये किंवा लावू नये. जर तुम्हाला तुळशीचे पान तोडायचे असेल तर ते पुरुषांकडून तोडून घ्यावेत. घरामध्ये सुकलेली तुळस ही कधीही ठेवू नये. तुळशीला कधीही अंधारामध्ये ठेवू नये. तसेच तुळशीला अडचणीमध्ये देखील ठेवू नये. ज्या ठिकाणी तुम्ही तुळस ठेवलेली आहे ती जागा नेहमी स्वच्छ असावी, तिथे करा. तसेच तुळशीला कधीही दक्षिण पूर्व दिशेला ठेवू नये, त्यामुळे घरात हानी होऊ शकते. तुळशीच्या आसपास नेहमी साफसफाई असावी, तिला अडचणीत ठेवू नये. महिलांनी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा तुळशीचं तोंड पाहावं आणि नंतर बाकी कामे करावेत. आपला दिवस हा खूप चांगला जातो. कधी केलं नसेल तर नक्की करून बघा. तुळशीत कधीही शंकराची पिंड तसेच भंगलेली मूर्ती ही ठेवू नये. प्रत्येक स्त्रीने संध्याकाळ तुळशीला हळदी कुंकू लावावे, तिचा नमस्कार करावा. तुळशीचे रोप लावायचे असेल तर ते गुरुवारी किंवा शुक्रवारी लावावे. या दिवशी रोप लावणे अधिक शुभ मानले जाते. कार्तिक आणि चैत्र महिन्यात तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. कधीही पैशाची कमतरता भासत नाही. तुळशीचे रोप दक्षिण पश्चिम, पश्चिम किंवा उत्तर, उत्तर पश्चिम या दिशेला लावू नकात. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घरात ठेवल्याने सकारात्मकता निर्माण होते. घरामध्ये शांत असं वातावरण निर्माण होतं. टेरेसवर कधीही तुळस ठेवू नका. तसेच तुळस नेहमी ही तुळशी वृंदावनात लावावी. रात्री तुळशीला कधीही पाणी घालू नये. तुम्ही जर तुमच्या घरामध्ये तुळस लावलेली असेल तर ती नेहमी तिची काळजी घेण्याकरता तुम्हाला तिला प्रकाश देखील ठेवावं लागेल, जेणेकरून तिची चांगली अशी वाढ होईल. तसेच तुळस लावताना देखील तुम्हाला खूप गोष्टींची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून जी आपण तुळशीचं रोप लावलेलं आहे तर ते व्यवस्थितपणे वाढ कसं करावं हे देखील आपण बघूयात. तुळशीला दिवसातून फक्त अर्धा तांब्याच पाणी घालायचं, कारण जास्त पाणी घातल्यामुळे तुळशीमध्ये जे काही त्याची मुळे असतात तर ते कुजतात आणि तुळशीची वाढ ही व्यवस्थित होत नाही. दर 15 दिवसांनी तुम्ही तुळशीतील म्हणजे कुंडीमधील जी काही माती असते तर ती वरच्यावर भुसभुशीत करावी, जेणेकरून तुळशीची जी काही वाढ आहे ती व्यवस्थितपणे झाली पाहिजे. आठवड्यातून एकदा तुळशीला हलकेसे शॉवर द्यावे, जेणेकरून तुळशीच्या पानांवरती जी काही बुरशी आलेली असते तर ती नष्ट होते आणि तुळशीची पानांची वाढ देखील चांगली होते. तुळशीला मंजुळा येतात किंवा फुलं येतात आणि त्यामुळे त्याची वाढ व्यवस्थित होत नाही. तर अशा वेळेस काय करायचं की तुळशीचा जो काही देठ असतो तर तो तोडायचा, जेणेकरून जे काही तुळशीची वाढ आहे तर ती व्यवस्थितपणे व्हायला सुरुवात होते आणि त्या ठिकाणी नवीन पाने फुटतात, नवीन देठ त्या ठिकाणी निर्माण होतं. आता जर सुकलेली तुळस आहे आणि तुम्हाला नवीन तुळस लावायची आहे तर त्या सुकलेल्या तुळशीचं काय करायचं, तर अशा वेळेस त्या तुळशीचे पानं तुम्ही चहामध्ये किंवा औषधासाठी त्याचा वापर करू शकता. की तुळस कचऱ्याच्या ठिकाणी न फेकता ती तुळस तुम्ही बागेमध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून देऊ शकता. पण तिला ज्या ठिकाणी कचरा आहे तर अशा ठिकाणी कधीही तुळशी टाकली नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही तुळशीची काळजी घेऊ शकता आणि हे प्रत्येक नियम तुम्ही पाळू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.